नमस्कार, मी श्रेया खांडगे. काही वेळापूर्वी फोक आख्यांची जी टीम आली होती त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारल्या आणि आता आपण या कार्यक्रमाचे, या फोक आख्यानाचे जे निर्माते आहेत, जे क्युरेटर आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपल्याबरोबर आज आहेत भूषण मेहरे आणि रणजित गुगळेजी आणि क्रेझी चिझी म्हणजे पुण्यातलं अगदी प्रसिद्ध असा ब्रँड आहे. तर त्याचे ते ओनर आहेत, ते म्हणजे तुषार केळकर सर. तर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. तर सर, फोक आख्यांची जेव्हा सुरुवात झाली तर सुरुवातीला तुमच्याकडे जेव्हा ही संकल्पना मांडली गेली आणि फक्त विचार असून चालत नाही किंवा संकल्पना असून चालत नाही, तर तिला त्याच्या मागे अनेक गोष्टी असतात. आर्थिक पाठबळ लागतं, मनुष्यबळ लागतं किंवा अनेक रिसोर्सेस लागतात. आणि आज जर पाहिलं तर लोककला ही लोप पावत चालली आहे कुठेतरी. आणि तेव्हा तुम्ही निर्माता झालात या कार्यक्रमाचे आणि आजचं युग जर पाहिलं तर ग्लॅमरच्या मागे भागताय किंवा ग्लॅमरच्या मागे धावताय. तर अशा वेळेस तुम्ही या कलाकारांना प्रोत्साहन दिलं कुठेतरी. आणि असं असतं की कलाकाराला जर मोठं करायचं असेल तर निर्माताही तितकाच भक्कम लागतो. तर तेव्हा तुमचा काय विचार होता? मी सुरुवातीच्या काळाबद्दल सांगतो, नंतरचा प्रवास रणजित सर चांगलं सांगतील. जेव्हा ही संकल्पनेपासून उभारणीपर्यंतचा जो प्रवास होता तो मी जवळून बघितला आणि त्यावेळेस असं काही मनात नव्हतं की आपणच निर्माता व्हायला पाहिजे किंवा आपण पैसे टाकायला पाहिजेत. पण निर्माता होऊ इच्छिणाऱ्या लोकांशी जेव्हा आम्ही भेटू लागलो किंवा ते जेव्हा आमच्याकडे चर्चेला यायचे किंवा आम्ही मिटिंग्सला जायचो, तेव्हा ज्या काही देवाणघेवाणीवर चर्चा चालायची तेव्हा एक गोष्ट खूप लवकर लक्षात आली आणि ती अशी होती की जर आपण यांच्याबरोबर पूर्ण वेळ नसलो तर हे खूप लवकर बंद पडेल. सो पूर्ण वेळ थांबण्यासाठी त्या मोमेंटला एकच गोष्टीची गरज होती, ती होती पैसे. आणि कोणीतरी दुसऱ्याकडनं जर आपण पैसे घेतले तर आपण त्याला आन्सरेबल राहू, म्हणून असतील नसतील तेवढे स्वतःचे कुठनं काही उधार घेऊन त्याची तयारी सुरू केली. आणि सुरू झाल्यानंतर खूप लवकर एका चांगल्या पाठबळाच्या शोधात होतो. आणि रणजित सरांचं आणि आख्यानाच्या मार्फत आम्ही एकत्र येण्याचं ते इतकं म्युच्युअल आहे की जितक्या आतून आम्हाला वाटत होतं की आपण पुण्यात काम, म्हणजे आपल्याला जर पुण्यातनं कोणाचं पाठबळ हवं असेल, कारण मुंबईतनं पण काय मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस असतील किंवा मुंबईमध्ये बेस्ड असलेले प्रोड्युसर्स असतील, तिथपर्यंत पण हा विषय पोहोचला होता, लोकांनी तयारी दाखवली होती. पण आम्हाला असं वाटत होतं की पुणे आपला बेस आहे, तर आपण पुण्यात काम करत असताना पुण्यातनं जर काही आलं पाठबळ तर ते रणजित गुगळेंकडनंच यावं. आणि नंतर आता आम्ही खूप गप्पा मारतो तेव्हा आम्हाला असं कळलं की जेवढ्या डेस्परेटली आम्हाला वाटत होतं तेवढ्याच डेस्परेटली सरांना पण वाटत होतं. सो खऱ्या अर्थाने जे पाठबळ म्हणतो आपण, जे निर्णय घ्यायला एक शक्ती लागते, कारण शेवटी गणितं पैशावर येऊन थांबतात, मग ती आम्हाला, म्हणजे आम्ही आणि सर असा एकत्र प्रवास सुरू केला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थी आमची गणितं बदलायला लागली. सर, मी तिसरा सांगीतिक थाट पाहिला होता आणि मी वर निर्माता म्हणून भूषणचं तिथं इंट्रोडक्शन झालं. तर भूषण मला माहिती आहे तो खूप चांगला कलाकार म्हणून, तो खूप चांगला नट आहे, खूप चांगला दिग्दर्शक आहे. तर मी त्याला लगेच जाऊन भेटलो आणि म्हटलं तुला काही मदत लागेल ती सांग, म्हणजे प्रोफेशनली निर्माता म्हणून असेल किंवा तुम्ही करता हे छानच आहे, पण ह्याला प्रोटेक्ट करताना काही लागेल, 4 ठिकाणी हे कसं वाढवायचं, तर हे सगळं याला मी तयार आहे. आणि मग ती सुरू झाली. फक्त माझी एकच अट होती, हे जे आहे असंच ठेवूया, ह्यातलं जे सत्व आहे आणि हे जे ओरिजिनॅलिटी आहे ह्याला कुठेही हात लावायचं नाही, कोणत्याही भपक्यात जायचं नाही, हे करेक्ट आहे जे चाललं आहे ते. तर अशा ह्यानी मग ती बोलणी सुरू झाली आणि मी तिथे त्यांच्या टीमबरोबर जॉईन झालो. आणि मग ते असं जॉईन झालो त्यांच्याकडून माझ्याकडून की ते मग आता राहिलंच नाही. मी ऑफिशियली 11व्या सांगीतिक थाटापासून आहे, पण तिसरा पाहिल्यापासूनच मी त्यांच्यावर झालो होतो आणि ते तसं प्रवास सुरू झाला. जसं की मी मगाशी पण म्हणाले की आजचं जे जग आहे तर ते ग्लॅमरच्या पाठीमागे धावतंय. मग लोककलेला इतका प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि कुठेतरी मनात शंका होती का की आपण निर्माते आहोत तर तितकं पाठबळ आपण दिलं तर खरंच ते तितकं चालेल का? तर मला जर ते एवढं आवडतं आहे, मी तिसरा सांगीतिक थाट पाहिला तेव्हा माझी मुलगी पण माझ्याबरोबर होती. ती 8 वर्ष, ती 10-12 वर्षाची, आणि तिला जर आवडतं आहे त्या वयोगटाला, तर हे कळतं आहे की हे सगळ्यांना होणार आहे. आणि अनेक वेळा मला वाटतं चांगली कलाकृती खूप गणितं बांधून नसती करायची, ते मनात एक येतं, आपल्याला एवढं आवडतं आहे, आपल्याला जर वेळ लावतं तर इतरांनाही लावेल, ह्या गट फिलिंगनी गेलो होतो आणि मला वाटतं ते होईल. त्यामुळे ते पाठबळ लावणं काय किंवा नंतर
त्याचं टेक्निकली काही स्किल्स वाढवणं काय, तेव्हा अजिबात भीती नव्हती. आपण हे करूया, तेवढंच पाठबळ लोकांचंही प्रेम मिळेल हे माहिती होतं. तर तुषार जी आता तुमच्यासाठी प्रश्न आहे ते म्हणजे की तुम्ही मागच्या अनेक कार्यक्रमांना किंवा आख्यानाचे जे प्रयोग झालेत त्यांना खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तर तुमच्या काय भावना होत्या? नाही, जसं हे म्हटलं तसं की हे तिसऱ्या आख्यानाला ते जॉईन झाले, तसं मी पण खरं का आत्तापर्यंत मला वाटतं मी हे 10-12 वेळा तर कमीत कमी बघितलं असं. त्यात मी 3 वेळा यांच्याबरोबर आहे आणि आत्ता आपण 100 जी करतोय ती 4थी वेळ आहे. तर खरं का जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना, ती प्युरिटी मला जाणवली की जे काही आत्ता बाहेर चाललं असेल, आपण म्युझिकल जे बघतोय आणि ते जे समोर वाजवत आहेत ते मला इतकं आवडलं ना की नुसतंच आता पण दरवेळी बघतो की जो गातो त्यालाच जास्त डिमांड येतो, पण मागचे म्युझिक प्लेअर जे असतात ते खरं त्यांची पण साथ तेवढीच असते. तर त्यांना यांनी खरं वाव दिलाय, ते खूप कमालाने वेगळं ह्याच्यात, म्हणून खरं मी जास्त अट्रॅक्ट झालो. आणि दरवेळेस मी सकाळला तर नेहमीच बोलतो की जेव्हा फोक आख्यान असेल तेव्हा मी 100% असणार. बरोबर. तर फोक आख्यानाचा आता 100वा प्रयोग होत आहे आणि क्रेझी चिझीच्या अनेक शाखा आहेत पुण्यामध्ये आणि खूप प्रसिद्ध असा ब्रँड आहे. तर क्रेझी चिझीच्या 100 शाखा कधी होणार? नाही नाही, 100 नाही, एवढं नाही होणार. कारण की कसं आहे, मी जे खायला घालतोय ते आहे कॉन्टिनेंटल फूड. ओव्हरऑल सगळीकडं ते फ्रोझनमध्ये आहे. मी एकटाच असेल जो फ्रेश करतो. सो पॅन इंडिया जाणं हे ते अजून माझी थोडी तयारी नाही आहे. पण मी महाराष्ट्रात चांगलं स्प्रेड झालो आहे. आत्ता माझे ओव्हरऑल 40 आउटलेट आहेत. तर मला वाटतं 100 होईल, पण एवढी फास्ट नाही होणार. पण नक्कीच 100 मला नाही वाटत होईल. मी महाराष्ट्रात चांगलंच 60-70 आउटलेट महाराष्ट्रात होतील. नाही, पण मी त्यांच्याच उत्तराला देतो. माझा हा प्रश्न माझ्यासाठी नव्हता तरी पण, म्हणजे जेव्हा हे सुरू झालं तेव्हा आम्हाला पण वाटत नव्हतं की 100 होईल किंवा झाली तर इतक्या लवकर होईल, पण ती आली प्रवासात. तर मे बी आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. चांगलं काम असेल ना तर खरंच आहे, होते. म्हणजे मी पण आज 10 वर्ष या फूड इंडस्ट्री खूप कॉम्पिटिशन वाढले असं सगळेजण म्हणतात. मी नाही म्हणत अजून खरं तर, कारण की मी जे फूड खायला घालतो खरंच वेगळं आहे. तसंच ह्यांचं आहे. हे जे करतात ना हे कोण नाही करत आहे. त्याच्यामुळं 100 काय मला वाटतं 500 प्रयोग जो असेल ना तोही मला तितकाच असा नवीन वाटणार आहे की मी तेव्हा नक्कीच 50 वेळा तो बघितलेला असणार आहे. तर आता एक निर्माता म्हणून फोक आख्यान आणि या फोक आख्यानाला तुम्ही भविष्यामध्ये कुठे पाहता किंवा तुम्ही काय प्लॅन्स केलेले आहे? म्हणजे आत्ताच आंतरराष्ट्रीय प्रयोग झालेला आहे, तर मग जागतिक स्तरावर जर फोक आख्यानाला घेऊन जायचं असेल तर तुमचे असे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हापासूनच आमचं वन लाईनर हेच आहे की आपल्याला मराठी लोककलेचा, महाराष्ट्रातल्या लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट करायचा आहे. सो त्या वन लाईनरच्या दिशेनंच हा प्रवास आहे. मग प्रेक्षकांची संख्या वाढत जाणं असेल किंवा सादर करण्याच्या क्वालिटीमध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जाणारी टेक्नॉलॉजी असेल. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की जेव्हा खूप जास्त प्रेक्षक संख्येसमोर सादर होतं, कॅमेरे असतात, LED स्क्रीन्स असतात, तर LED स्क्रीनवर काय दिसावं हे ठरवणारा पण एक आमच्याकडे आता वेगळा इंजिनियर आहे. कारण आमची ही अपेक्षा आहे की 500 रुपये देऊन जर एखादा माणूस मागे उभा असेल आणि तो LED स्क्रीनच त्याच्या नशिबाला आली तरी त्याला घरी जाताना पूर्ण आख्यान बघितलं आहे याची त्याला अनुभूती झाली पाहिजे. तर ह्या सगळ्या याच्यात म्हणजे हा सगळा प्रवास टप्प्याटप्प्यानं खूप एका काय म्हणतात त्याला योग्य दिशेनं आहे याची जाणीव आत्ता तरी आम्हाला आहे. आणि भविष्यात म्हणाल तर आत्ता ज्यांना लोककला माहिती आहे, ज्यांना मराठी माहीत आहे, त्यांच्यापर्यंत आख्यान कुठल्या ना कुठल्या मार्फत पोहोचलेलं आहे. येणाऱ्या वेळेमध्ये अशी इच्छा असेल की ज्यांना मराठी माहीत नाही, ज्यांना मराठी लोककला माहीत नाही, पण त्यांना द फोक आख्यान आणि तिथे निर्माण होणारी ऊर्जा याच्यासाठीही ते लोक येत राहतील. आणि हे फक्त महाराष्ट्रात, भारतातच घडेल असं नाही, हे जगभरात घडेल याची खात्री आहे आणि त्या दृष्टीनंच हा प्रवास आहे. तर सर तुम्ही अनेक ऑर्गनायझर्स बरोबर काम केलं, पण सकाळबरोबर तुम्ही मागचे 4 प्रयोग केलेले आहेत, तर तुमचा हा अनुभव कसा होता? मी परत एकदा वन लाईनर सांगतो, सर एक्सप्लेन करतील. आम्ही खूप लोकांबरोबर काम म्हणजे करत राहणार. आणि आत्तापर्यंत खूप अभिमानानं सांगायचं वाटतं फक्त 2च
असे ऑर्गनायझर्स आहेत ज्यांच्याबरोबर आम्ही परत एकदा काम केलं, म्हणजे सकाळबरोबर आम्ही आता चौथ्यांदा काम करत आहोत. आणि त्याची कारणं सर सांगतील. कारण जितक्या प्रामाणिकपणे आम्ही एखाद्या गोष्टीला अप्रोच करतो आहोत त्याचं जेव्हा आम्हाला रिफ्लेक्सेस जाणवतात तेव्हाच आम्ही परत एकदा करतो. नाहीतर मग शेवटी शो येईपर्यंत एखाद्या ऑर्गनायझर बरोबर म्हणजे ते सगळं वेगळं आहे, पैसे येतात हे, पण आपल्याला प्रामाणिकपणा किंवा तो जो एक अप्रोच आहे कलेप्रती, कलाकारांप्रती, तो आम्हाला फक्त जिथे जाणवतो तिथेच आम्ही परत काम करतो. आणि इथे आम्ही चौथ्यांदा करतोय आणि भविष्यात खूप करायची आमची इच्छा आहे. ती काय छोटी छोटी कारणं काय आहेत ना ते सर खरंच सांगते. म्हणजे आमचं ते नेहमीचा प्रयत्न आहे की प्रेक्षक हा तिकीट देऊन येतो, तर सगळ्यात महत्त्वाचा तो आहे आणि जो परफॉर्म करतो आहे कलाकार हे आहेत, ह्या दोघांना पण महत्त्व दिलं तरच ते चांगलं होईल. आपण मधले दुवा आहोत ऑर्गनायझर म्हणून, तर हे खूप चांगलं सकाळच्या टीमला माहिती आहे आणि तो अनुभव खूप चांगला नेहमी दिला जातो. आणि त्यांना हे खूप माहिती आहे की आमचे खूप प्रामाणिक एफर्ट्स आहेत, हे आम्हाला परत सांगावं लागत नाही. त्यामुळे दोन गोष्टी जर मागितल्या आहेत किंवा काही एक नवीन चेंज आहे, त्यांना हे कळतं ह्याच्या मागचा काहीतरी विचार आहे. त्यामुळे ती एनर्जी ही नेहमी चांगल्या कामालाच लागते आणि त्यामुळे ते खूप सोपं जातं आहे. तर हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि अजून एक आहे, सकाळ ग्रुप हा खूप मोठा आहे आणि फोक आख्यान असं काही आम्हालाही माहिती आहे आम्ही काय आहोत, पण ते कधी करताना एका मोठ्या ग्रुपशी डील करतो असं वाटत नाही. नेहमी वाटतं की ही भागीदारी आहे आणि आपण हे दोघं मिळून हा प्रवास पुढं करतोय. तर ते फिलिंग फार महत्त्वाचं आहे जे आम्हाला नेहमी इथे मिळतं. तर तो फार महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळे नेहमी आम्ही म्हणजे कधी फोन येतो तर आम्ही तयार असतो त्या पुढच्या प्रवासासाठी आणि बोलणीसाठी. तर मगाशी पण फोक अख्यांच्या पूर्ण टीम बरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत 92 प्रयोग झालेले आहे आणि तुम्ही म्हणजे रणजितजी आणि भूषणजी हे दरवेळेस एकत्र असतात. तर हे त्यांचंही प्रेम आहे आणि प्रेक्षकांचंही प्रेम आहे. आणि आता सांगू तर खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा मी म्हणेल की एक कलाकार जर घडवायचा असेल तर त्याला व्यासपीठ देणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते काम करत आहात. त्याच्यामुळे फोक आख्यान यशस्वी होतं याच्या मागे सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो तुमचा आहे. तर खूप खूप धन्यवाद सर आणि खूप खूप सदिच्छा. फोक आख्यानचे जे प्रयोग आहेत ते असेच चालत राहू आणि साता समुद्रा पार जाऊ. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.